बोलू नकोस. हे कसं झालं मला सांग. सर बघा किंवा माझी सायकल. माझ्या आबांनी घेतलेली मला सायकल. माझा लय जीव होता हो. जरी नुसती सायकल नाही, माझ्या आबा माझ्या संगत असं होतो. त्यांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे असं मला वाटायचं. पैसे जमा करून आबांनी मला घेतली होती सायकल. कवा डाग येऊ दिला नाही का, कधी खर्चटू दिलं नाही हो. अरे आता खरं माझ्या सगळं का होत हे समज. हे समज त्या अनिकाने केलंय. तिला तर बघतोच मी. डिंगे अगं आता तू तिला बोलून काय उपयोग आहे. आपली सायकल काय परत नीट होणार आहे का ग. काय उपयोग आहे या सगळ्याचा. कमळे चल कमळे उठ. काय काय झालं तुझ्या पायाला. दादा दादा तुला काही होतंय का. अरे बापरे. अरे पाय बघ तुझा कसा झालाय तो. काय गे तू काय माझ्या दादाच्या जीवावरच उठलीस का काय. बरं बरं मी वहिनीला सांगते. वहिनीच्या कानावर एक घालायला पाहिजे. थांब 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 मी वहिनीला सांगते. माझ्या दादाला किती त्रास होतोय. वहिनी वहिनी. आजोबा काय होतंय तुम्हासनी. लय दुखतंय का. नाही नाही बघ तुझ्या नजरेने बघ. अगं बाई हे काय एवढे लाल कसे झालं पाय. कमली अगं काय झालं हे. त्रास होतोय का तुम्हाला. काय होतंय. अगं ते दुखतंय का. अरे देवा. वहिनी तुला किती वेळा सांगत होते मी की या असल्या पोरींवर विश्वास ठेवू नको म्हणून. पण नाही. अगं कोण कुठली पोरगी ही. काय कुठून काहीतरी तेल आणलेलं आहे. कसला तगावठी. विषारी नसेल कशावर ना. बघ ना दादाला किती त्रास होतोय तो. कसा बरा होईल माझा दादा. ए तू हात नको लावू. उठ म्हणते ना. उठ तू. उठ. आम्ही चांगलं वागलो त्याचे पांग फेडतेस तू हे असे. तरी वहिनीला मी सांगत होते ही कुठली गावठी या माणसाला तू घरात घेऊ नको. पण नाही माझं कोण ऐकतंय. बोलताना माझं तोंड दिसतं. पण वहिनीला मात्र तुझा पोळका ना. आणि आता आता तर तुझ्या कुंकवावरच घाला घालतीये ही पोरगी. ए नाही नाही तू इथे माझ्या दादाच्या आजूबाजूला सुद्धा दिसता कामा नाहीस मला. चल निघ. निघ म्हटलं ना. अहो पण मी खरंच काय नाही केलं. माझ्या बी हाताला झिंजिने यायला लागलेत. मलाच कळना नेमकं काय झालंय. गप्पा बस. एक शब्दही बोलू नकोस आता तू. रागिणी डॉक्टरला फोन लाव पटकन. हो हो लावते लावते. अजिबात खोटं बोलू. हॅलो डॉक्टर. काय माहिती ना डॉक्टर. हे ना ही जी मुलगी आहे ना तिने आणलं होतं. आता आम्हाला काय माहित की त्याच्यात काही मिसळलेलं असेल वगैरे तर. हो नाही आजी. ए तू गप्पा बस ग. तुला ना आता इथे काही एक बोलायचा अधिकार नाहीये. तू जे काही करून ठेवलंयस ना तेच पुरेसं आहे आम्हाला. डॉक्टर डॉक्टर मला सांगाल का माझा दादा कसा आणि किती दिवसात बरा होईल. मॅडम ही ओव्हरऑल रिॲक्शन बघता त्याला वेळ तर लागणार आहे. आणि त्यांना पेन सुद्धा होईल. आणि त्याला काही पर्याय नाही आहे. बट मी काही औषधं लिहून देतो ती तुम्ही त्यांना वेळेवर देत जा. आणि एक स्पेसिफिक मलम आहे ते 3 ते 4 वेळा तुम्ही दिवसातून अप्लाय करा. ती विल बी ऑल राईट. हो मॅम याच्यात औषधं लिहिली आहेत. प्लीज वेळेवर द्या. थँक्यू डॉक्टर. चला या आता डॉक्टरच म्हणाले
कधी बरा होणार माझा दादा? परमेश्वरा, अरे कुठेस तू परमेश्वरा? अरे कोणीतरी मदत करा, कोणीतरी माझ्या दादाला काहीतरी उपाय सांगा, त्याला बरा करा. मला मला नाही सहन होत वहिनी, खरंच नाही सहन होत. त्याला हा होणारा त्रास बघून मला मला खरंच सहन होत नाही. पहिली खरं सांगू का तुला, दादाला हा जो काही त्रास होतोय ना, याला निव्वळ ही कमळी जबाबदार आहे. नाही, आता ती या घरात राहूच शकत नाहीये. तिच्यामुळे माझ्या दादाला जो त्रास झालेला आहे, खरं तर तिला ना हाताला धरून घराच्या बाहेर काढलं पाहिजे. आजी, आजी मी खरंच काय नाही केलं. मलाच माहित नाही हे समजा कसं झालं. अहो मी असा विचार बी कसा करू शकतो? आजोबासनी मी माझ्या आजोबांसारखं मानतोय. मी का करू असं? बहिणी, अगं विश्वास ठेव ना माझ्यावर. अगं तुझ्या डोळ्यासमोर घडलेलं आहे. या मुलीने दादाला ते पिशारी तेल लावलेलं आहे बघ. माझ्या दादाला जो काही त्रास होतोय तो तुझ्या नजरेसमोर आहे आणि तू काहीच बोलत नाही आहेस वहिनी. वहिनी, ही मुलगी तुला फसवते. हे बघ, तुझ्या मऊ स्वभावाचा ही गैरवापर करते. मी तुला सांगते वहिनी,